नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच तातडीच्या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे आधार कार्ड डॉक्युमेंट ऑनलाईन अपडेट करण्याची पूर्ण प्रक्रिया. आज आपण नेमकी कोणती माहिती घेणार आहोत? तर आधार अपडेटची तातडीची गरज काय आहे, पोर्टलवर लॉग इन कसं करायचं, आवश्यक कागदपत्रे आणि त्यांचे नियम, डॉक्युमेंट मोफत अपलोड करण्याची पद्धत आणि शेवटी आपल्या अर्जाचं स्टेटस कसं ट्रॅक करायचं. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग, आधार अपडेटची तातडीची गरज. हे ओळखपत्र अचानक अपडेट करण्याची एवढी घाई का सुरू आहे ते सर्वात आधी आपण समजून घेऊया. तर 14 जून 2026 ही तारीख अगदी पक्की लक्षात ठेवा, कारण तोपर्यंत सरकारी पोर्टलवर आधार डॉक्युमेंट अपडेट करण्याची सेवा सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य म्हणजेच मोफत उपलब्ध आहे. आता विचार करा, जर एखादं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि ते अपडेटच केलं नाही तर काय होईल? ते अचानक निष्क्रिय किंवा इनॅक्टिव्ह होऊ शकतं. म्हणजे बँकेची कामे, KYC प्रक्रिया हे सगळंच अचानक ठप्प होऊ शकतं आणि नंतर यासाठी नाहक भुर्दंड आणि फी भरावी लागेल. त्यापेक्षा आत्ताच अपडेट केलेलं आधार कार्ड आपल्याला या सर्व त्रासांपासून मुक्त ठेवतं आणि विशेष म्हणजे सध्या याचा खर्च ₹0 आहे. आता ही आर्थिक आणि व्यावहारिक गरज समजून घेतल्यानंतर पुढचा अगदी साहजिक प्रश्न पडतो, तो म्हणजे ही अंतिम मुदत संपण्यापूर्वी आपण हे ऑनलाईन अपडेट अगदी सुरक्षितपणे आणि मोफत कसं पूर्ण करू शकतो? दुसरा भाग, पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया प्रत्यक्षात खूपच सोपी आहे आणि ती घरबसल्या अधिकृत सरकारी पोर्टलवरून करता येते. या प्रवासाची सुरुवात अधिकृत माय आधार वेबसाईटवर जाऊन होते. तिथे फक्त आधार क्रमांक आणि समोर दिसणारा कॅप्चा कोड अचूक टाकायचा. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो टाकला की झालं तुमचं सुरक्षित लॉग इन. अगदी काही सेकंदांचं काम. लॉग इन झाल्यावर डॅशबोर्डवर डॉक्युमेंट अपडेट हा पर्याय निवडायचा. लक्षात घ्या, यातून आपली KYC प्रक्रिया सुरू होते. म्हणजे इथे आपण फक्त आपला आधीचा डेटा पुन्हा पडताळून पाहत आहोत. या पर्यायातून नाव, पत्ता किंवा जन्मतारीख असे मूलभूत तपशील बदलता येत नाहीत, हे नक्की ध्यानात ठेवा. तिसरा टप्पा, आवश्यक कागदपत्रे आणि त्यांचे नियम. आपली प्रोफाईल सिस्टममध्ये यशस्वीरित्या अपडेट करण्यासाठी ओळखीचा आणि पत्त्याचा नेमका कोणता पुरावा द्यावा लागतो ते आता पाहूया. सगळ्यात आधी प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा देणे अनिवार्य आहे. यासाठी खूप सारे सोपे पर्याय उपलब्ध आहेत. मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स चालतं. अगदी किसान पासबुक आणि मनरेगा जॉब कार्डसारखी कागदपत्रेही यासाठी ग्राह्य धरली जातात. याचप्रमाणे प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजेच पत्त्याचा पुरावा देखील द्यावा लागतो. यासाठी तुमचं अलीकडचं बँक पासबुक, वीज किंवा पाण्याचं बिल, रेशन कार्ड किंवा मालमत्ता कराची पावती यांसारखे अधिकृत रेकॉर्ड वापरले जाऊ शकतात. आणि इथे एक मस्त स्मार्ट ट्रिक आहे. समजा आपल्याकडे मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट आहे, तर ही अशी कागदपत्रे आहेत जी ओळख आणि पत्ता या दोन्ही गोष्टींची पूर्तता करतात. म्हणजे एकच कागदपत्र दोन्ही आवश्यकतांसाठी वापरता येतं. यामुळे आपला वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतात. आहे ना भारी? चौथा टप्पा, डॉक्युमेंट अपलोड आणि मोफत सबमिशन. आपण निवडलेली कागदपत्रे योग्य प्रकारे तयार करणं हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इथेच अनेक अर्ज प्रशासकीय कारणास्तव नाकारले जातात. यासाठी सिस्टमचे नियम अगदी कडक आहेत. फाईलची साईज 2 MB पेक्षा कमी असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त मूळ कागदपत्रांचे म्हणजेच ओरिजिनल स्कॅनर्स स्वीकारले जातील. झेरॉक्स किंवा फोटोकॉपी थेट नाकारली जाते. जर PDFला काही पासवर्ड असेल तर तो आधी काढून टाकणं गरजेचं आहे. आणि हो, कागदपत्राच्या दोन्ही बाजूंना माहिती असेल तर ऑनलाईन टूल्स वापरून त्या दोन्ही बाजू एकाच PDF फाईलमध्ये एकत्र करूनच अपलोड करा. कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केली की एक हिरवी कन्फर्मेशन बार आणि कागदपत्रांचा प्रिव्ह्यू दिसेल. सर्व माहिती बरोबर असल्याची एकदा खात्री करायची, डिक्लरेशन स्वीकारायचं आणि ₹0 फी सवलतीचा पुरेपूर फायदा घेत अर्ज लगेच सबमिट करून टाकायचा. आणि शेवटचा 5वा टप्पा, स्टेटस ट्रॅकिंग आणि अंतिम विचार. अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर जोपर्यंत सरकार त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत त्याचा मागोवा कसा घ्यायचा ते समजून घेऊया. अर्ज सबमिट केल्यावर लगेचच आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप किंवा पावती मिळते. या पावतीवर एक SRN म्हणजेच सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर असतो.
हा नंबर अगदी जीवापाड जपून ठेवा, कारण भविष्यात अर्जाचं पुढे काय झालं हे तपासण्यासाठी हाच नंबर एक प्रमुख चावी म्हणून काम करतो. ती SRN स्लिप सेव्ह केल्यानंतर आपण कधीही पुन्हा डॅशबोर्डवर येऊ शकतो. तिथे तळाशी असलेल्या रिक्वेस्ट सेक्शनमध्ये जाऊन अर्जावर सहज लक्ष ठेवता येतं. सुरुवातीच्या पडताळणीपासून ते अर्ज पूर्ण होईपर्यंतचा सगळा प्रवास तिथे अगदी पारदर्शकपणे पाहता येतो. तर वेळ अत्यंत वेगाने निघून जात आहे. आजच्या या माहितीनंतर स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचे, विशेषतः ज्येष्ठांचे जुने आधार कार्ड आपण चेक केलेत का? ते अचानक निष्क्रिय होण्याआधी आजच ही मोफत संधी साधून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग वेळ न दवडता हे महत्त्वाचं काम पूर्ण करूया.